या घडीची महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडाडणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज मेळावा आहे। रंगशारदा या ठिकाणी गडकरी रंगायतांमध्ये हा मेळावा होणार आहे। शिवसंकल्प अभियानानंतर उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते ठाण्याला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, आपण पाहतोय पुढच्या तासाभरामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे दाखल होतील आणि ठाण्यातून आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजरात, कारण काही तासापूर्वी आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तोफ डागलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भाषणाकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। निश्चित लागवी पाहिलं तर भगवा सप्ताह जो आहे तो आज उद्धव ठाकरे यांचा ठाण्यामध्ये असणार आहे। प्रामुख्याने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथून उद्धव ठाकरे जे आहेत ते कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत। परंतु याच सभेपूर्वी आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं। बॅनर वॉर एकंदरीत ठाणे शहरामध्ये आज पाहायला मिळाली होती। अज्ञात इसमांकडून जे आहे ते ठाणे शहरामध्ये घालील लोटांगणचे बॅनरबाजी जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्यावरती करण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये ठाकरे गट जो होता कुठेतरी आक्रमक झाला होता। अवघ्या काही काळातच जे आहे ते आता या सभेला, या भगव्या सप्ताहाला ठाणे शहरामध्ये जे आहे ती सुरुवात होणार आहे। प्रथम जे आहेत ते उद्धव ठाकरे ठाण्यातील शेकनाका या ठिकाणामधून ठाण्यामध्ये जे आहे ते प्रवेश करणार आहेत। त्या ठिकाणाहून त्यांची एक भव्य रॅली असेल ती निघणार आहे। जंगी स्वागत त्यांचं ठिकठिकाणामध्ये कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील ते करणार आहेत आणि त्यानंतर शक्ती प्रदर्शन करत जे आहेत ते उद्धव ठाकरे थेट गडकरी रंगायत या ठिकाणी पोहोचणार आहेत। काही प्रमुख मान्यवरांनंतर जे आहेत ते उद्धव ठाकरे यांचं भाषण जे आहे ते असणार आहेत। संजय राऊत असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, राजन विचारे असतील, केदार दिघे असतील, हे सर्व देखील आज जे आहेत ते या सभेदरम्यान जे आहेत ते भाषण करणार आहेत। निश्चित आता या सभेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे की नेमकं आता उद्धव ठाकरे सोबत संजय राऊत देखील काय बोलतील हेच पाहणं तर महत्त्वाचं असणार आहे। लागवी शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।